गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प, मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय. इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा. संघर्ष का मनोज जागा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लढेंगे जीतेंगे, हम सब लढेंगे. मराठा आरक्षणाच्या लढ्याला तसेच समाजाच्या विविध प्रश्नांसाठीच्या लढ्याला पुन्हा एकदा मोठी गती मिळणार आहे. 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिनाचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य इशारा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी संपूर्ण गावात जय्यत तयारी सुरू असून मराठा समाजाची मोठी वज्रमूठ पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 9 ऑगस्ट 2026 रोजी सरकोली येथे त्यांच्या इशारा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला तब्बल 30 ते 35 हजार नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांकडून वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी सभेच्या ठिकाणी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. आज पंढरपुरात पत्रकार परिषद घेत याबाबत अधिक माहिती देण्यात आली. कशा संदर्भात आहे नियोजन? मनोज दादांचा दौरा तसा 7 तारखेपासून चालू आहे, परंतु पंढरपूर, मंगळवेढा तालुका शहर याच्यासाठी आम्ही दादांना सरकुली येथे सदरचं सभेचं मागून घेतलं होतं. त्यानुसार आम्ही समस्त सरकुली व सकल मराठा समाज यांच्या वतीने जे दादांच्या दौऱ्यात जे काय संवाद सभा किंवा अडीअडचणीसाठी जे काय नियोजन होतं ते एकदम मोठ्या प्रमाणात सगळ्या गावाने सभा घेऊन तयारी चालू केलेली आहे आणि जवळजवळ तयारी पूर्ण झालेली आहे. दौरा कसा आहे म्हणजे सकाळपासून? मनोज दादा हे 8 तारखेला पंढरपूर येथे मुक्कामी असणार आहेत आणि विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर 9 वाजता पंढरपूरहून आल्यानंतर सरकोलीला 10 वाजता पोहोचतील. तरी 10 वाजता मनोज दादांचं सरकोलीत आगमन होईल. या दौऱ्याचे प्रमुख मुद्दे काय काय असतात? या दौऱ्यातील प्रमुख मुद्दे, दादांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे, ज्या काही सरकारने आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे दादांनी मराठा समाजाला जे कुणबी दाखल्याच्या संदर्भात जी शिंदे समिती होती ते काम करत नाही, जे काय अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे परतावा आहे ते माघारी मिळत नाही, जे काय सारथी संस्थेला जे काय आश्वासन दिले होते त्याचे पूर्तता करत नाहीत आणि जे काय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही वसतिगृह आहेत ते पंजाबराव देशमुख मार्फत त्याचीही काय पूर्तता होत नाही. या सगळ्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका, पंढरपूर तालुक्यात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याकरता दादांना आम्ही विनंती केलेली. त्यानुसार दादा सरकुली येथे दोन्ही तालुक्यासाठी अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी 9 तारखेला सरकुलीत येणार आहेत. जी संख्या आहे लोकांची, त्या संख्येनं मराठा समाज एक होणार आहे, तर त्याच दृष्टीनं सोयी सुविधा, पार्किंग वगैरे कशा पद्धतीने? मी मगाशीच सांगितलं की दादांचा जो 9 ऑगस्टचा दौरा आहे सरकुलीतला, त्या दरम्यान आम्ही त्यांच्या जे पाहिजेत, त्यांना जसं पाहिजे प्रत्येक रस्त्याला आम्ही पार्किंगची व्यवस्था केली आहे, स्टेज भव्य दिव्य केलंय, त्यांच्या स्वागताची तयारी भरपूर केली, पाण्याची केली, खाण्याची केली. आता दादांचा दौरा इकडं सरकुलीत घेण्यामागचं कारणच असं आहे की आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की आपल्याला ग्रामीणला बैठक घ्यायची, मग शहरात न घेता ग्रामीणला घ्यायचे, तर मग आम्ही म्हणलं सरकुलीत घ्या. मग त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढाची दोन्हीची संयुक्त बैठक सरकुलीत घ्यायचं फिक्स केलं. मग ज्या दिवशी फिक्स केलं त्या दिवशीपासून आम्ही त्याच्या तयारीला लागलो. त्याचे दादांचे पश्चिम महाराष्ट्रात येण्याचे मुख्य कारण असे आहेत की साधारणपणे
जे प्रलंबित प्रश्न आहेत आणि सातारा गॅजेटचा जो विशेष प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रात येण्याचं जे मेन कारण आहे ते सातारा गॅजेट, जे शिवेंद्रराजेंनी त्यांना 1 महिन्यात देतो म्हणून सांगितलेलं होतं, त्याची अजून कुठं तर वाच्यता त्यांनी केली नाही मंत्री महोदयाने. आणि फडणवीस साहेब आता मुद्दा म्हणून जे काय दादांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं दादांसाठी मराठा समाज आता खवळून उठलेला आहे. आणि प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातला एक ना एक मराठा मावळा जसा 3 वर्ष दादांच्या मागे उभा आहे, तसाच इथून पुढच्या काळात मनोजदादांच्या मागे उभा राहील. त्यांच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा देत राहील आणि सातारा गॅजेट जे त्यांनी आश्वासन दिलंय ते आम्ही पूर्ण करून घेतल्याशिवाय दादाच्या मागून आम्ही हटणार नाही, एवढा सरकारला आम्ही इथून सरकुलीतून आणि इशारा देतो. आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातल्या मराठा समाजाला असं आवाहन करतो की जेवढ्या जास्तीत जास्त 9 तारखेला तुम्ही घरातून बाहेर पडा, सरकुलीच्या दिशेने या आणि आपले फुलाची पाकळी म्हणून पाठिंबा म्हणून तिथं हजेरी लावा, एवढं मी आवाहन सरकुलीकराच्या वतीनं दोन्ही तालुक्यातल्या लोकांना करतो. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मराठ्यांना आजही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाहीत आणि पंढरपूर तालुक्यात सुद्धा काही गावं जर वगळली आणि पंढरपूर शहरात सुद्धा कसल्याही प्रकारे कुणबी प्रमाणपत्र ह्या सरकारने दिलेलं नाही. कुठल्याही प्रकारे महसुली किंवा शासकीय नोंदी आम्हाला दिलेल्या नाहीत. त्यामुळं उद्याच्याला जो जरांगे पाटील जे येणार आहेत त्याच्यासाठी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला सरकुलीमध्ये हजर राहायचं आहे. कारण सरकारने सातत्यानं मनोजदादाला जे दिलेलं आश्वासन आहे, सातारा गॅजेट, कोल्हापूर गॅजेट आणि औंध गॅजेट, सातारा गॅजेट एका महिन्यात लागू करतो म्हणून सांगून सुद्धा वारंवार फसवणूक करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. फसवणूक फक्त मनोजदादा जरांगे पाटलाचीच केली नसून तर संपूर्ण अखंड मराठा समाजाची या सरकारनं फसवणूक केलेली आहे. हे लक्षात घेता ज्या ज्या लोकांना अंतरावली सराटीला जाता आलेलं नाही अशा लोकांनी उद्याच्याला 9 ऑगस्ट क्रांतिदिनी सरकोलीला बहुसंख्य आपल्या कुटुंबासह आपल्या लेकराबाळाच्या भवितव्यासाठी आपल्याला सरकोलीमध्ये हजर राहायचं आहे. तुम्ही घरात बसला तर तुम्हाला घरात बसून कुणीही काही देणार नाही. ही तळमळीची आणि आग्रहाची म्हणजे मागणी आपल्याला करायची असेल तर आपल्याला मनोजदादाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून या सरकारच्या विरोधात आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे.